हाय फ्रेंड्स, तर स्टार्ट करूया आजचा डे 2चा वर्कआउट. स्टार्टिंगला थोडं एक्सरसाइज करून घ्यायची आहे, वॉर्मअप बॉडी ॲक्टिव्ह होण्यासाठी. पूर्ण 10 ते 15 मिनटं यात वॉर्मअप हवा आहे स्टार्टिंगला, जेणेकरून बॉडी पूर्ण फ्लेक्झिबल पद्धतीने आपल्याला योग्य पद्धतीने योगा करता येईल. पायाची स्ट्रेचिंग करून घ्यायची. त्यानंतर अल्टरनेट टो टचचे 10-10चे सेट मारायचे आहे. पूर्ण आपली बॉडी एकदम स्ट्रेट होते, पायाच्या नसा एकदम स्ट्रेट होतात आणि साईडची जी चरबी होती ती कमी होण्यास मदत होते या अल्टरनेट टो टचने, म्हणजे चक्रासनाने. थोडं मध्ये स्ट्रेचिंग वगैरे करून घ्यायची, जेणेकरून पायाला बसू शकत नाही. तिथली आसन बसल्या ठिकाणी खूप छान जास्त बेनिफिट असणार आहे तिथले आसन. साईड टू साईड टो टच याने सुद्धा साईडला स्ट्रेच होण्यास मदत होते बॉडी पूर्ण फ्लेक्झिबल पद्धतीने. याचे 10-10, 20-20चे सेट मारायचे. खाली पूर्ण बॉडी स्ट्रेच करून घ्यायचे, पूर्ण जमिनीला टेकायचं आपलं शरीर. त्यानंतर तिथली आसन. मध्ये मध्ये मी जास्त तिथली आसन करते, कारण माझ्या पायाला स्ट्रेच जास्त जाणवतो ना, त्यामुळे मी जास्त तिथली आसन करते आणि खूप जास्त बेनिफिट मिळतं. साईड टू साईड टू टच 10 ते 15 मिनटं करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही डोकं खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे, गुडघ्याला लावण्याचा. माझं डे 2nd आहे, त्यामुळे अजून सध्या लागणार नाही, पण पुढे नक्कीच मी प्रयत्न करेन. थोडं सिटिंग आसनामध्ये, स्लिपिंग आसनामध्ये साईड टू साईड करायचं आहे. पायाचं सायकलिंग करून घ्यायची पूर्णपणे. जेवढी जास्त सायकलिंग करशाल तेवढा गुडघ्याचा त्रास कमी होणार तुम्हाला. जे कोणी व्हिडिओ बघत असेल, वृद्ध किंवा मग लहान मुलंसुद्धा असू शकतात, त्यांनासुद्धा याचा खूप जास्त बेनिफिट मिळू शकतं. ब्रिज बनवायचा आहे. ब्रिज बनवताना 5 ते 10 मिनटं वरती स्टेबल करायचं आहे, म्हणजे स्टेबल राहायचं आहे. 5 मिनटं तरी आपण स्टेबल राहिलो पाहिजे, जेणेकरून आपल्याला कमरेला त्रास होणं कमी होईल. कमरेचा त्रास जो असतो तो उद्भवत नसतो पुढे. त्यानंतर मर्कटासनचे प्रकार करायचे. पूर्ण बॉडी एका साईडला योग्य पद्धतीने फुल बॉडी स्ट्रेच होते मर्कटासनाने सुद्धा. मर्कटासनचा 3रा प्रकार हे 10 ते 15 मिनटं करायचं आहे. मी आज सूर्यनमस्कार स्किप केला, कारण काल जास्तच माझं पेन होत होतं, म्हणून मी 2 सूर्यनमस्कार रोज योग्य पद्धतीने करणार. ब्रिज बनवायचा आहे. चक्रासन करून थोडं 5 मिनटं वरती थांबायचं आहे. हे सर्वांगासन. जेवढा वेळ वरती थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं आहे. कमरेला पुश करायचं आहे ना आपण. त्यानंतर अशा पद्धतीने आजचा 2nd डेचा वर्कआउट 45 मिनिट्सचा मी कंप्लीट केला. लास्टला थोडं कपालभाती, अनुलोम विलोम. तर ठीक आहे, डे 2चा वर्कआउट कंप्लीट. बाय बाय.